जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड यांच्या खून प्रकरणी गेल्या वर्षभरापासून पसार झालेल्या फरारी माजी उपनगराध्यक्ष उमेश जयसिंगराव सावंत हा आज दुपारी न्यायालयात शरण आला। न्यायालयातून त्याचा ताबा घेऊन उमेश सावंतची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। खून प्रकरणात आता जत पोलीस न्यायालयातून त्याचा ताबा घेतील असं सांगण्यात आलंय। 17 मार्च 2023 रोजी दुपारी 1:15च्या सुमारास मृत विजय ताड हे त्यांच्या कारमधून मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी निघाले होते। यावेळी अल्फोन्सो शाळेजवळ मोकळ्या मैदानात संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार करून त्यांचे डोके दगडाने ठेचून त्यांचा खून केला। जत पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। ताड यांच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दाया दिनकर माने, आकाश सुधाकर इनखंडे, किरण विठ्ठल चव्हाण या चौघांना अटक केली होती। ताड यांचा खून मुख्य सूत्रधार उमेश सावंत असल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं। खुनानंतर उमेश सावंत हा पसार झाला होता। त्याची माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं सांगून 25,000चं बक्षीस ठेवण्यात आलं होतं। खुनातील संशयित 5 आरोपींना मोक्का देखील लावण्यात आला होता। उमेश सावंत हा पोलिसांना चकवा देत असताना त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता। तसेच त्याला फरार देखील घोषित करण्यात आलं होतं। यानंतर पोलिसांना चकवा देणारा उमेश सावंत हा 1 वर्षानंतर जिल्हा न्यायालयात शरण आलाय।